सकाळची दुपार झाली त्यात आपली पाईपलाईन फुटून गेली. काय झालं चला आता सांगतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील. पावसाचं पाणी निघण्यासाठी पाऊस यायच्या आधी इकडे नाली करणं चालू होतं. त्यात आपली पहिलेच पाईपलाईन मध्ये येऊन गेली होती. फुटली म्हणल्यावर ती तर आता आपल्याला अर्जंट जोडायला लागणार होती. त्यासाठी तुटलेली पाईप एकदम बरोबर कापून घेतला. लगेच घरी गेलो. करत पान, तुळशीच पान, लिंबाच पान, सुलेचन मंचन सगळं घेऊन आलो. सोबत पाईपाच तुकडा कपलर बी घेऊन आलो. पाईपलाईन वगैरे जोडून घेतली, त्याच्यावर माती वगैरे टाकून दिली. उरलेलं सामान उचललं आणि घरी चालले आलो. आता ते सगळं जोडून दिलं, काम एकदम डन करून आलो. आता ते सगळं डन करून आलो, पण इकडे पांगलेलं ठिबक आपली वाट पाहत होतं. त्यात ते ठिबक एवढं जाम फसलं होतं की निघता निघत नव्हतं. त्यासाठी सगळ्या वरात आम्हाला एक एक लाईन आता ती नळी काढत फिरणं पडत होतं. ते काढून घेतलं ना आता आपल्या वरातलं शेवटचं ठिबक राहिलेलं होतं. त्यात या मांजरांच्या पिल्लांचं बी आता हाती झालं होतं, कारण 2 नेऊन सोडले ना आता तिसरं हजर झालं होतं. त्यात आपल्या छोट्या सरकारला तर दिवसभर त्याच्या सोबतच खेळलं होतं. त्यात ते मांजराचं पिल्लू सुद्धा म्हणत असं, ये दुख काय खत्म नहीं होता बे. आता जवळपास 6 वाजले होते ना आता आपल्याला मिरचीवरती औषध मारायचं होतं. पन्नीमध्ये पाहिलं तर काळे, निळे, ढवळे, पिवळे, हिरवे सगळे औषधाचे डब्बे पडेल होते. त्यातले 4चे 4 डब्बे उचलले. सोबतच अर्धी टाकी पाणी भरून घेतलं. मिरचीच्या डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे 20 ml 30 ml 20 ml 30 ml करत आता सगळी टाकी औषधानं भरून टाकली होती. टाकी तर भरून दिली. त्यानंतर आपल्याला जायचं होतं आता चिंचोलीला. चिंचोलीला गेल्यानंतर तिथं आपल्याला आपले मित्र भेटले, सोहम, अनिकेत आणि आदित्य. त्यांना मस्त भेटलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाताना कोणीतरी इकडे गावाचं वावर पेटून दिलं होतं. असो, जळणाऱ्या गोष्टी जळत असतात. बाकी तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून टाका. भेटूया गावाकडील नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.